Hello guys, welcome back to my Guru Krupa educational channel. In this video, I am going to take one of the best poem, that is a nurse's song. So we have to understand this poem and a very important poem. So nurse's song. बघा या ठिकाणी अ नर्सेस सॉन्ग दिलेलं आहे आणि हे नर्स म्हणजे काय, परिचारिका. आपल्याला माहिती आहे सॉन्ग म्हणजे गाणं, तर परिचारिकेचं एक गाणं आहे. पण परिचारिका ह्या ठिकाणी नर्स म्हणजे परिचारिका म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जे नर्सेस असतात, जे सेवा करत असतात, मग त्यांना परिचारिका असे म्हणतो आपण. पण या ठिकाणी नर्सेस म्हणजे मुलांचा सांभाळ करणारी जी काही दाई असते तिलासुद्धा नर्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जी कविता दिलेली आहे नर्सेस सॉन्ग, ती कविता लिहिलेली आहे बाय विल्यम ब्लेक यांनी लिहिलेली आहे. आणि ही जी परिचारिका किंवा मुलांची सांभाळ करणारी जी काही दाई आहे तिने मुलांबरोबर कशा प्रकारे संवाद साधलेले आहे ते आपण ह्या कवितेमधून जाणून घेऊया. तर या ठिकाणी ही कविता समजून घेण्यापूर्वी अगोदर ह्या ठिकाणी एक प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते पाहूया. काय दिलेलं आहे बघा. ऑन संडेज यू माईट हॅव बीन टू गार्डन्स विथ युअर पॅरेंट्स. बघा की एखाद्या रविवारच्या सुट्टी दिवशी तुम्ही काय करत असता, तुम्ही तुमच्या पालकांच्या बरोबर संध्याकाळच्या वेळेला किंवा सुट्टीच्या दिवशी एखाद्या बागेमध्ये फिरायला जाता आईवडिलांसोबत. तर त्यावेळेला व्हॉट हॅव यू सीन देअर, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही काय काय पाहिलं आहे. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बागेमध्ये गेल्यानंतर खेळत असता, तर काही गोष्टी तुम्हाला मनोरंजनाचे दिसत असतात. बागेमध्ये वेगवेगळे फुलं, फळांची झाडे दिसून येत असतात, तर हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर हॅवंट यू लाईक्ड प्लेईंग ऑन द पॅच ऑफ ग्रीन ग्रास, की जे काही बागेमध्ये गेल्यानंतर ग्रीन ग्रास असतं की छानसं हिरवळ असतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला खेळायला आवडलं आहे का नाही. यस, नक्कीच. इफ यस, जर तुम्हाला जे होय असं वाटलं तर व्हाय, ते का, हे तुम्ही काय करायचं आहे, डिस्कस अँड शेअर युअर आयडियाज विथ युअर फ्रेंड्स. तर तुम्ही डिस्कस करा तुमच्या मित्रांबरोबर आणि ते शेअर करा की का आवडलं तुम्हाला, की कशामुळे आवडलं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. तर अशाच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा ह्या कवितेमधून जी दाई आहे ती कशा प्रकारे ह्या मुलांबरोबर संवाद साधताना पाहिलेला आहे आणि ह्या मुलं ह्या ठिकाणी खेळत आहेत बघा. तर हे खेळत असताना त्यांना काय आनंद होतो आहे आणि ह्या दाईला कशा प्रकारे आनंद होतो आहे, शांतता वाटते. ॲक्टिव्हिटीमधून एक हे जे सॉन्ग आहे ते समजून घ्या, अगोदर ऐकून घ्या, बघा आणि नंतर आपण ह्या कवितेबद्दल विश्लेषण करूया. तर बघा या ठिकाणी एक ही कविता अ नर्सेस सॉन्ग ऐका. The Nurse's Song. When the voices of children are heard on the green and laughing is heard on the hill, my heart is at rest within my breast and everything else is still. Then come home, my children, the sun is gone down and the dews of night arise. Come, come, leave off play and let us away till the morning appears in the skies. No, no, let us play, for it is yet day and we cannot go to sleep. Besides, in the sky the little birds fly and the hills are covered with sheep. Well, well, go and play till the light fades away and then go home to bed. The little ones leaped and shouted and laughed and all the hills echoed. ही कविता आत्ताच ऐकलेली आहे, तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर रीड अँड एन्जॉय धिस पोयम. बघा ही कविता तुम्ही काय करा, वाचा आणि आनंद घ्या. तर काय म्हणते ह्या कवितेमध्ये, व्हेन द व्हॉइसेस ऑफ चिल्ड्रन आर हेअर्ड ऑन द ग्रीन अँड लाफिंग इज हर्ड ऑन द हिल, माय हार्ट इज ॲट रेस्ट विदिन माय ब्रेस्ट अँड एव्हरीथिंग एल्स इज स्टील.
बघा फर्स्ट स्टँजामध्ये काय म्हणलेलं आहे, व्हेन जेव्हा द व्हॉइसेस ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा जेव्हा आवाज येतोय आर हर्ड ऑन द ग्रीन अँड लाफिंग इज हर्ड ऑन द हिल, की बघा की ज्या मोठ्या एखाद्या डोंगरावर, हिल म्हणजे काय डोंगर असेल तर त्या टेकडीवरून ते आवाज ऐकायला मिळते, हर्ड ऑन द ग्रीन, आणि त्या बागेमध्ये त्या डोंगराच्या हिरवळ मैदानावरून ते खेळत असतानाचा आवाज ऐकायला मिळतो. तर त्यावेळेला त्या दाईला काय वाटतं पहा, माय हार्ट इज ॲट रेस्ट, म्हणजे माझं हृदय जे धडधड करत होतं, घाबरत होतं की काहीतरी झाले काय, अशा प्रकारे होत होतं. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, शांत झालेलं आहे. कशामुळे? कारण ह्या मुलांचा आवाज, गोंगाट, लाफिंग, हास्य, मजा मौज करत असतानाचं जे आवाज ऐकायला मिळतं, त्यामुळे काय झालेलं आहे, हा दाई मन शांत झालेला आहे. विदिन माय ब्रेस्ट अँड एव्हरीथिंग एल्स इज अ स्टील, म्हणजे त्या ठिकाणी सर्व काही ठीकठाक आहे असं पाहून मला बरं वाटलेलं आहे, असं त्या दाईला वाटतं. आणि त्याची व्यथा कोणी लिहिलं आहे, कवीनं लिहिलेलं आहे की काय झालेलं आहे त्या दाईबरोबर. तर या ठिकाणी पहा सेकंड स्टँजा पहा, काय म्हणते बघा ती दाई येते, देन कम होम माय चिल्ड्रन द सन इज गॉन डाऊन अँड द ड्यूज ऑफ द नाईट अराईज, कम लिव्ह ऑफ प्ले अँड लेट अस अवे टिल द मॉर्निंग अपियर्स इन द स्काईज. तर काय म्हणते बघा ह्या ठिकाणी, नंतर ती म्हणाली, काय म्हणाली, माझ्या सर्व मुलांनो, देन म्हणजे नंतर काय म्हणाली, कम होम माय चिल्ड्रन, सर्व मुलांनो चला घरी चला, द सन इज गॉन डाऊन, सूर्यास्त होत आहे, सूर्य मावळत आहे, तर चला घरी या, अशा प्रकारे ती काय करते, बोलावते. अँड द ड्यूज म्हणजे काय, दव, जे काय दव येत असतात संध्याकाळच्या वेळेला, ऑफ द नाईट अराईज, ज्या वेळेला येत असतात, तर त्यावेळेची वेळ झालेली आहे, दव पडण्याची वेळ झालेली आहे, आणि आता ते चला रात्र होण्याच्या मार्गावरती आहे, चला घरी चला. कम लिव्ह ऑफ प्ले म्हणजे काय, खेळ बंद करा, खेळ आटोप करा, थांबवा, आणि लेट अस अवे टिल द मॉर्निंग अपियर्स इन द स्काईज, म्हणजे चला आता आपण काय करूया, सर्वजण घरी निघूया. लिव्ह अँड लेट अस अवे टिल द मॉर्निंग, सकाळपर्यंत काय करूया, आपण घरी राहूया, अगदी उद्या सकाळ होईपर्यंत घरी राहूया आणि आराम करूया, झोपूया, अशा प्रकारे ती म्हणते. तर त्यावेळेस काय होते पाहूया. इन थर्ड स्टँजा बघा या ठिकाणी काय म्हणतात मुलं, नो लेट अस प्ले फॉर इट इज एट डे अँड वी कॅन नॉट गो टू स्लीप, बिसाइड इन द स्काय द लिटल बर्ड्स फ्लाय अँड द हिल्स आर ऑल कवर्ड विथ शिप. म्हणजे काय म्हणते बघा की ह्या ठिकाणी मुलं काय म्हणतात, नो लेट अस प्ले, आम्हाला खेळू द्या, कारण फॉर इट इज एट डे, कारण अजून दिवस आहे, अजून पूर्ण दिवस मावळलेला नाही, अँड वी कॅन नॉट गो टू स्लीप, आणि आम्ही घरी जाऊन काय आम्ही लगेच झोपणार नाही, अजून वेळ आहे, असं मुलं म्हणत असतात खेळत असताना. बिसाइड्स इन द स्काय द लिटल बर्ड्स फ्लाय, की बघा अजून आकाशामध्ये काय दिसतात, हे बघा पक्षी, लहान पक्षी उडत आहेत हे दिसून येते, कारण अजून पूर्ण सूर्यास्त झालेला नाही. अँड द हिल्स आर ऑल कवर्ड विथ शिप, आणि पहा ह्या डोंगरावरतीच बघा आणखीन शिप्स चरत आहेत, मेंढ्या काय करत आहेत, चरत आहेत. तर अजून पूर्ण दिवस किंवा सूर्यास्त झालेला नाही, काळोख झालेला नाही, असं ते मुलं म्हणतात कोणाला, त्या दाईला. तर त्यावेळेस काय होते बघा, मग दाई काय म्हणते, वेल गो अँड प्ले टिल द लाईट फेड्स अवे अँड देन गो होम टू बेड, द लिटल वन्स लिप्ड अँड शाउटेड अँड लाफ्ड अँड ऑल द हिल्स इकोड. बघा काय होते की ज्या वेळेला ते मुलांनी आणखीन सूर्यास्त झाला नाही किंवा दिवस मावळलेला नाही असं म्हटल्यानंतर दाई काय म्हणते, वेल ठीक आहे, गो अँड प्ले, आणि जा आणि खेळा असं म्हणते, टिल द लाईट फेड्स अवे, आणि पूर्ण रात्र होईपर्यंत किंवा सूर्यास्त होईपर्यंत खेळा, संध्याकाळ होईपर्यंत, काळोख होईपर्यंत खेळा असं म्हणते कोण, दाईने. अँड देन तसं म्हटल्यानंतर लगेच काय होते, गो होम टू बेड,
आणि ते नंतर लगेच घरी आपण झोपी जाऊया असं म्हटल्यानंतर त्या लहान मुलांनी काय करत असतात, द लिटल वन्स लिफ्ट म्हणजे काय, जंप, उड्या मारतात अँड शाउटेड आणि ओरडतात, अँड लाफ्ट अँड ऑल द हिल्स इकोड आणि मौज मजा करत त्यांनी आणखीन ते उड्या मारायला लागतात, खेळायला लागतात आणि अशा प्रकारे त्यांना खूप आनंद होतो आणि हे मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात होते. मग अशाच प्रकारे ओरडत असल्यामुळे, हसत असल्यामुळे, गाणं म्हणत असल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणचा सर्व डोंगर काय होतोय, पूर्ण गोंगाटमय होतोय. तर अशा प्रकारची जे दाईनं आणि त्या मुलांमधला जो संवाद आहे ही कविता बाय विल्यम यांनी लिहिलेली आहे. तर या कवितेवरील काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण समजावून घेऊया. नंतर या ठिकाणी काही कम्प्रेहेन्शन क्वेश्चन्स दिलेले आहेत, पाहूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ब्रीफली. काय म्हणते बघा, हुज व्हॉइस, कोणाचा आवाज, आर हर्ड ऑन द ग्रीन, त्या हिरवळीवरून, त्या डोंगराच्या ह्याच्यावरून, माथ्यावरून तिथं कोणाचा आवाज येत होता. तर आपल्याला माहीत, द व्हॉइस ऑफ चिल्ड्रन प्लेइंग ऑन द ग्रीन आर हर्ड बाय द नर्स, त्या नर्सनं, परिचारिकीनं किंवा त्या दाईनं ऐकलेलं आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणते पहा, वेअर इज द लाफिंग हर्ड, की व्हेअर इज द लाफिंग हर्ड, तर ते हसत असणारा आवाज हे कुठं ऐकायला मिळालं, द लाफिंग इज हर्ड ऑन द हिल, पूर्ण डोंगरावरती ऐकायला मिळालं. डज द हार्ट रिअली टेक रेस्ट, की खरोखरच मन किंवा हृदय शांत झालेलं होतं का. इफ नॉट, जर नसेल तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ माय हार्ट इज ॲट रेस्ट विदिन माय ब्रेस्ट अँड एव्हरीथिंग एल्स इज अ स्टील. तर या ठिकाणी ह्या कडव्यांचं अर्थ काय होतोय, तर या ठिकाणी काय होतं अर्थ म्हणजेच, नो द हार्ट डज नॉट रिअली टेक रेस्ट, म्हणजे पूर्ण हृदयच बंद पडलेलं नव्हतं. द मिनिंग ऑफ द लाईन इज दॅट द नर्स इज हॅपी, म्हणजेच तिचं मन शांत झालेलं होतं. म्हणजे खरोखरच तिचं हृदय बंद पडलेलं होतं का, नाही, तर तिला आनंद होत होता. रेस्ट म्हणजेच काय, तर शांती, म्हणजेच त्याच्या मनाला प्रसन्नता होत होता, आनंद होत होता, असं त्याचा अर्थ होतोय. कंटेंटेड अँड पीसफुल वेन शी शुड नॉट ओरी अबाउट दॅम, की त्या मुलांबद्दल जास्त काळजी करत होती ना, त्यामुळे कारण काहीतरी झालं असेल असं वाटत होतं, पण तसं काही झालेलं नाही. ते आनंद झालेला आहे, आनंद होत होता, कारण मुलांचा खेळण्याचा आवाज येत होता. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. फोर्थ क्वेश्चन, पॉइंट आउट द 2 reasons ऑफर्ड बाय द नर्स टू कॉल द चिल्ड्रन होम, की मुलांना बोलवण्यासाठी तिने कोणती ऑफर दिली होती किंवा कोणते रिझन होते. तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, द 2 reasons ऑफर्ड बाय द नर्स आर, द फर्स्ट इज द सन वॉज गोईंग डाऊन, की सूर्य मावळत होता, अँड द सेकंड इज द इव्हनिंग ड्यूज हॅड स्टार्ट फॉलिंग ऑन द ग्रास, की त्या ठिकाणी ड्यूज पडत होते, हे दुसरं कारण होतं. देअरफॉर इट वॉज राईम फॉर द चिल्ड्रन टू रिटर्न होम, तर घरी येण्यासाठी त्यांना दाईने 2 कारणं सांगितलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ लॉंग अकॉर्डिंग टू द नर्स, की दाईच्या मतानुसार किती वेळ द चिल्ड्रन शुड गिव्ह अप प्लेईंग, ते बंद करायला पाहिजे होतं खेळ, असं दाईच्या मतानुसार असं म्हणतात. तर त्यावेळेला द चिल्ड्रन शुड गिव्ह अप प्लेईंग टिल इट बिकम्स मॉर्निंग टिल द सन अपियर्स इन द स्काय, की सूर्य मावळल्यानंतर सकाळपर्यंत काय करायला पाहिजेत, खेळ बंद केला पाहिजे असं म्हणतात. द चिल्ड्रन, नेक्स्ट क्वेश्चन बघा, द चिल्ड्रन ऑफर 2 reasons फॉर नॉट गिविंग अप प्लेईंग, खेळ बंद करण्यास 2 कारणं मुलांनी कोणते सांगतात, की मेन्शन दॅम, की त्यांनी ह्या कवितेमध्ये मेन्शन केलेले आहेत. कोणते केले सांगा पाहू. द चिल्ड्रन ऑफर 2 reasons फॉर नॉट गिविंग अप प्लेईंग आर, द फर्स्ट इज द बर्ड्स आर स्टील फ्लाईंग इन द स्काय, की आणखीन आकाशामध्ये पक्षी उडत आहेत, अँड द सेकंड इज द शीप आर स्टील ग्रीझिंग इन हिल ऑन हिल, की टेकडीवरती काय करत आहेत, आणखीन शीप चरत आहेत.
असे 2 कारणं मुलांनी सांगतात आणि ते खेळ बंद न करण्यास कारणे सांगतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द नर्स गिव्स परमिशन टू द चिल्ड्रन टू प्ले डॅश बट शी इम्पोज अ कंडिशन. विच इज दॅट कंडिशन? की बघा, नर्सनं परमिशन देते कोणाला? त्या मुलांना खेळण्यासाठी. बट शी इम्पोज अ कंडिशन, पण एक कंडिशन ठेवते. विच दॅट कंडिशन? तर ते कंडिशन कोणती होती? द कंडिशन इज दॅट द चिल्ड्रन कॅन प्ले टिल द लाईट फेड्स अवे. की सूर्य मावळेपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत खेळा. अँड देन दे शूड गो होम टू बेड. आणि नंतर झोपायला चला, असे 2 ती कंडिशन सांगितलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ डू द चिल्ड्रन अँड द हिल्स रिॲक्ट टू द परमिशन टू प्ले गिवन बाय द नर्स? की बघा, त्या नर्सनं ज्यावेळेला परवानगी दिल्यानंतर त्या हिल्सवरती, डोंगरावरती कशा प्रकारे रिॲक्ट होतोय? तर आफ्टर गेटिंग परमिशन द चिल्ड्रन लिफ्ट अँड शाउटेड अँड लाफ्ड. बघा, मुलं काय करू लागले? लिफ्ट म्हणजे काय? उड्या मारू लागले. शाउटेड ओरडू लागले. अँड लाफ्ड हसू लागले. अँड ऑल द हिल्स इकोड, आणि सर्व पर्वत काय होतं? ते टेकडी इकोड होतं, प्रतिध्वनी होत होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, लिस्ट आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर पोयममधून काय करायचं आहे? रायमिंग वर्ड्स, की कशा प्रकारचे सारखेच शब्दांचा प्रोनाऊन्सिएशन होते असे रायमिंग वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत? शोधून काढायचे आहेत. कोणकोणते आहेत बघा? की जसं पहिल्याच स्टँजामध्ये दिलेलं आहेत बघा. हिल दिलेला आहे, हिल स्टील, अराइज स्काईज, स्लीप शिप, बेड इकोड, स्काय फ्लाय, प्ले अवे, रेस्ट ब्रिस्ट. असे काय आहेत? हे रायमिंग वर्ड्स आहेत. तर चला नेक्स्ट आपण समजावून घेऊया. बिग पार्ट बघा. आन्सर इच ऑफ द फॉलोइंग इन अबाउट हाफ अ पेज. सिट विथ युअर पार्टनर, डिस्कस अँड आन्सर. आणि काय करायचं आहे? डिस्क्राईब करायचं आहे. डिस्क्राईब द हॅपीनेस ऑफ द चिल्ड्रन प्लेइंग इन द नेचर. की निसर्गामध्ये खेळण्याचा आनंदाचं काय करायचं आहे? तुम्हाला वर्णन करायचं आहे. त्या मुलांचा खेळण्याचा आनंद कशा प्रकारे झाला आहे ते वर्णन करायचं आहे. देन राईट द समरी ऑफ द पोयम. आणि पोयमची काय करायचं आहे? समरी लिहायची आहे. तुम्ही डिस्कस करा आणि नंतर लिहा. नेक्स्ट बघा. सी दिला आहे. रीड दी एक्स्ट्रॅक्ट्स अँड आन्सर द क्वेश्चन्स. बघा, ह्या ठिकाणी एक एक्स्ट्रॅक्ट दिला आहे, म्हणजे विधानं दिले आहेत. आणि ह्या विधानांचं काय करायचं आहे तुम्हाला? आणि त्या विधानामध्ये प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा, कम काय दिलं आहे बघा प्रश्न. क्वेश्चन फर्स्ट. कम कम लिव्ह ऑफ प्ले अँड लेट अस अवे टिल द मॉर्निंग अपियर्स इन द स्काईज. बघा, अशा प्रकारचं हे वाक्य आता कोण म्हटलं असेल? कम कम लिव्ह ऑफ प्ले, खेळ बंद करा आणि चला घरी, असं कोण म्हटलं होतं बघा? हू सेड दीज लाईन्स. तर हे वाक्य कोण म्हटलं? आता तुमच्या लक्षात येते कोण म्हटलं सांगा पाहू. दीज लाईन्स आर सेड बाय द नर्स. हो की नाही? त्या दाईने म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ह्याच वाक्यावरती लक्षात घ्या. हू आर दीज लाईन्स सेड टू. तर हेच वाक्य त्या दाईने कोणाला म्हटली? सेड टू. कोणाला म्हटली सांगा बरं? तर ती दीज लाईन्स आर सेड टू द चिल्ड्रन व्हाईल दे आर प्लेईंग बाय द नर्स. कारण ते खेळत होते आणि त्यामुळे ते दाईने काय म्हणते? कम कम लिव्ह ऑफ प्ले अँड लेट अस अवे टिल द मॉर्निंग अपियर्स इन द स्काईज. अशा प्रकारे दाईने म्हणते, म्हणजे द नर्सने. वाय डज द नर्स से सो. तर हे अशा प्रकारे नर्स का म्हणते सांगा पाहू. कारण आपल्याला माहिती आहे की द नर्स सेज सो बिकॉज इट इज बिकमिंग नाईट अँड द बेड टाईम फॉर द चिल्ड्रन. की मुलांना झोपण्याची वेळ होत आहे. कारण सूर्यास्त होण्याच्या मार्गावरती असल्यामुळे झोपण्याची वेळ होत आहे, काळोख होत आहे, म्हणून ती म्हणते. वाय डज द नर्स से सो. द बिकमिंग डार्क. सो नेक्स्ट स्टेटमेंट पहा. नो नो लेट अस प्ले फॉर इट इज एट डे अँड वी कॅन नॉट गो टू स्लीप. बघा, नाही आम्हाला येथेच खेळू द्या कारण अजून दिवस आहे, प्रकाश आहे आणि घरी आताच परतून
आम्हाला झोपही येणार नाही, अशा प्रकारे ते काय म्हणतात. तर हू सेड दीज लाईन्स, कोण म्हटलं? बाय द चिल्ड्रन, हो की नाही? कोण म्हटलं? दीज लाईन्स आर सेड बाय चिल्ड्रन. नेक्स्ट, हू डज द वर्ड वी रेफर टू? तर ह्या वाक्यामधील वी कॅन नॉट, वी म्हणजे कोण? वी मीन्स वी रेफर टू द चिल्ड्रन. तर ह्याच्यामध्ये वी म्हणजे कोण? आम्ही लवकर झोपू शकत नाही आहे, म्हणजेच आम्ही म्हणजेच कोण? चिल्ड्रन, मुलं म्हणतात. नेक्स्ट आहे बघा, व्हाय डीड द चिल्ड्रन से सो? तर मुलांनी असे का म्हटले? कारण द चिल्ड्रन वॉन्टेड टू प्ले फॉर सम मोर टाईम अँड डीड नॉट वॉन्ट टू गो बॅक होम. तर त्या मुलांना आणखीन खेळायचं होतं आणि त्याचबरोबर त्यांना घरी जायचं नव्हतं, म्हणून ते अशा प्रकारे त्या दाईला म्हणत होते. तर या ठिकाणी पहा, द लिटल वन्स लिफ्ट अँड शाउटेड अँड लाफ्ड अँड ऑल द हिल्स इकोड. बघा, ते सर्व मुलं काय करत होते? उड्या मारत होते, ओरडत होते, हसत होते. अँड ऑल द हिल्स इकोड, इकोड म्हणजे काय? प्रतिध्वनित झालेलं होतं. कुठं? त्या टेकडीवरती. तर अशा प्रकारचं जे वाक्य दिलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे, तर ह्याच्यावरती प्रश्न काय दिलेत पाहूया. द लिटल वन्स रेफर्स टू, द लिटल वन्स म्हणजे कोण होते सांगा पाहू? द लिटल वन्स मीन्स रेफर्स टू द चिल्ड्रन. तर कोण होती? तर चिल्ड्रन लिहायचं. त्यानंतर व्हॉट मूड डू द लाईन्स कन्वे. तर हे वाक्य बोलल्यानंतर, हे वाक्य म्हटल्यानंतर तर त्यांचा मूड कसा होता? द मूड कन्वेड बाय द लाईन्स आर दॅट ऑफ देअर जॉय ऑन द ग्रीन ऑन द हिल. त्या हिरवळीवरती, टेकडीवरती त्यांचा आनंद मावेन असा झाला होता, त्यांनी आनंदित झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट डीड द हिल्स इको. तर द हिल्स इकोड का झालं? कशामुळे झालं? द हिल्स इकोड द शाउट्स अँड द लाफर अँड देअर जॉय इन द प्ले. आणि खेळामध्ये जात असताना त्यांना उड्या मारावं वाटलं, ओरडत होते, हसत होते, मजा करत होते. त्याच्यामुळे पूर्ण टेकडीच काय झालेलं होतं? प्रतिध्वनित झालेलं होतं. या ठिकाणी पहा, अबाउट द पोएट, कवीविषयी. कवी कोण होते ह्या कवितेचे? विलियम ब्लेक. 1757 to 1827 पोएट, ते एक कवी होते, पेंटर होते, म्हणजे एक चित्रकारसुद्धा होते, इनग्रेवर अँड अ मिस्टिक होते. म्हणजेच इनग्रेवर म्हणजे काय? खोदकाम करणारे व्यक्ती होते. अँड अ मिस्टिक म्हणजे गूढ रहस्यमय शोधून काढणारे होते. वॉज बॉर्न इन लंडन. तर त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. हीज बुक ऑफ पोएम्स. तर कवितांचा संग्रह असलेला पुस्तक कोणतं आहे? द पोएटिकल स्केचेस आहेत बघा, एक कवितांचा स्केच असलेलं एक संग्रह आहे. ते कधी लिहिलं आहे? 1783 लिहिलं होतं. वॉज फॉलोड बाय सॉंग्स ऑफ इनोसन्स. सॉंग्स ऑफ इनोसन्स हे त्यांचं एक कविता संग्रह असलेलं पुस्तक होतं. 1789 ते प्रकाशित केले आहेत. अँड सन्स ऑफ एक्सपिरियन्स, की मुलांचा अनुभव म्हणून हे एक त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे, ते 1794 विच एक्सप्रेसेस हिज अर्डंट बिलीफ इन द फ्रीडम ऑफ द इमॅजिनेशन. म्हणजे अर्डंट मीन्स उत्साही होते, त्यांचा उत्साह होता, त्याचबरोबर त्यांना इमॅजिनेशन होतं, कल्पना करण्यासारखी त्यांना आवड होती. दीज आयडियाज फाउंड देअर फुलेस्ट एक्सप्रेशन्स इन हीज प्रोफेटिक पोएम्स, की ते भविष्यसूचक कवितेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा एक्सप्रेशन अनुभव फार होतं. द पोएम नर्सेस सॉन्ग इज टेकन फ्रॉम द बुक. तर नर्सेस ही कविता ती घेतलेली आहे, कुठल्या पुस्तकातून घेतली आहे? सॉंग्स ऑफ इनोसन्स. तर या पुस्तकातून घेतलेला आहे. द पोएम इज अबाउट स्मॉल चिल्ड्रन हू एन्जॉय अ लॉट इन द मिडस्ट ऑफ नेचर, की नेचर म्हणजेच निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांचा आनंद आणि त्यांचा आवड किती असते हे त्यांनी ह्या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती कविता सॉंग्स ऑफ इनोसन्स याच्यामधून घेतलेली आहे. रीड द फॉलोइंग पोएम्स. आणखीन काही पोएम्स दिलेत. अंडर द ग्रीनवूड ट्री अँड सॉलिटरी रिपेअर.